माझ्या या रेड डायमंडच्या शेतीवर आपलं स्वागत आहे. तर रेड डायमंडची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या शेतावर आलात. मी संपूर्णपणे ही शेती तुम्हाला समजून सांगतो. एक 5-10 मिनटं तुम्ही ही सगळी थोडीशी समजून घ्या. माझी जी पद्धत आहे ती थोडीशी अल्ट्रा हाय डेन्सिटीची पद्धत आहे. म्हणजे अति घनदाट पद्धतीने लागवड करतो आपण आणि कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न कसं घेता येईल याच्यावर आपण फोकस करतो. कारण जास्त क्षेत्र लावून खताचा खर्च जास्त होऊन जातो, ड्रिपचा खर्च जास्त होऊन जातो, मधली जी वैती आहे तिचा खर्च जास्त होऊन जातो आणि जी कमी क्षेत्रामध्ये जी तीच बचत होते ती बचत करण्याचा मी संपूर्णपणे प्रयत्न करतो. तर आपलं 20 गुंठ क्षेत्र आहे. या 20 गुंठ्यामध्ये आपण सुपर रेड डायमंड पेरूची रोपं आणलेली आहे. एक मुरलीधर ॲग्रिकल्चर फ्रूट अँड प्लांटेशन म्हणून कंपनी आहे, तिच्या वतीनं आपण ही सुपर थाई रेड डायमंडची रोप आणली होती आणि ह्या रोपांची लागवड आपण अति घनदाट पद्धतीनं 7x3 या पद्धतीने लागवड केली आहे. म्हणजे 20 गुंठ्यामध्ये आपण 1200 झाडांची लागवड केलेली सर. तर या 1200 झाडांचा फायदा असा होतो, अल्ट्रा हाय डेन्सिटीचा फायदा असा होतो का, पहिला फायदा याचा काय की सनबर्निंग कमी होतं. म्हणजे गर्दीनं झाडं असल्यामुळं सनबर्निंग फळांचं कमी होतं. दुसरा याचा फायदा आहे की एक छाटणीची जपानचे एक शास्त्रज्ञ मुसुनोबा फुकुओका म्हणून त्यांची एक छाटणीची पद्धत आहे, ती प्रॉपर आपण छाटणीची पद्धत इथं यूज करतो. बघा इथं तुम्हाला मी दाखवतो. हे बघा इथं फळ लागलेले बरोबर. बघा इथं माल घेतलाय, ह्या टप्प्यात पण माल घेतलाय आणि इथं कट मारून आपण इथं पण वर माल घेतलाय बरोबर. याला परत आता पहिला कट इथं मारलाय. नाही इथं कट मारला पहिला. बघा हे बघा पहिला कट इथं मारला आपण आणि 2 ब्रँचेस काढल्या. लक्षात घ्या. म्हणजे इथला माल घेतला आपण, इथला माल हार्वेस्टिंग झाला पहिला. आता इथला माल हार्वेस्टिंग फोमिंगला आहे सर. हा माल आपण डबल घेतला, त्याच्यानंतर इथं कट मारला. अच्छा, हा कट मारला इथं, हा कट मारला. हा कट मारल्यानंतर इथं 2 ब्रँचेस निघाल्या. आता ह्या ब्रँचला आपण इथं वरती कट मारला, इथं कट मारणार आहे. इथं हा कट मारला, याला इथं पण परत ब्रँचेस निघणार आहे. हा कंटिन्यू सर 12ही महिने फळ देणारी रेड डायमंड आहे. लक्षात आलं का. आणि ही जी पद्धत आहे छाटणीची, ही प्रॉपर पद्धत आपण वापरतो आणि 12ही महिने मार्केटला पेरू पुरवतो. आता इथं इकडे या तुम्ही बघा. आता ह्या झाडाला तुम्ही बघू शकता मला. बघा सर, खालपासून तर वरपर्यंत झाडाचं आयुष्य फक्त 9 वर्षाचे, 9 महिन्याचे. सॉरी 9 महिन्याचा प्लॉट झालेला आहे आपला. आणि आता या झाडावर कमीत कमी हार्वेस्टिंग होऊन 5-6 किलो माल आहे आणि ही सेटिंग पण कंटिन्यू चालू आहे. अशा पद्धतीने आपण ह्या सुपर थाई रेड डायमंडची व्हरायटी 12ही महिने शेतकऱ्याला उत्पन्न देतो. हा रेड डायमंडचं खास वैशिष्ट्य असे याचा आपण अल्ट्रा हाय डेन्सिटी लागवड करू शकतो. त्याच्यानंतर कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन काढू शकतो. माझं जे तंत्र आहे ते मी काय करतो, जागेमध्ये नंबर ऑफ प्लॅन्ट्स, नंबर ऑफ ब्रँचेस, नंबर ऑफ फ्रूट, नंबर ऑफ फ्लावरिंग आणि नंबर ऑफ टनेज, म्हणजे जेवढे कमी क्षेत्रामध्ये तुम्ही जास्तीत जास्त झाड लावून जास्तीत जास्त उत्पादन, जास्तीत जास्त छाटणी करायची, जास्तीत जास्त ब्रँचेस काढायच्या आणि जास्तीत जास्त फळं घ्यायची आणि जास्तीत जास्त कमी क्षेत्रामध्ये उत्पन्न घ्यायचं, हे प्रॉपर टेक्निक. आता याचं फळ आहे सर, बाहेरून हिरव्या कलरचं असतं, आतून संपूर्णपणे लाल निघतो. बे अत्यंत कमी आहे आणि रेड डायमंडच्या गोडीची हिला तोड देणारा अजून तरी पेरू मार्केटमध्ये आलेलं नाही आहे. इतकी सुंदर गोडी आहे सर रेड डायमंडची. आणि आम्ही जे शेतकरी आहेत, आमचा जो शेतकऱ्यांचा ग्रुप आहे, तर तो आम्ही लागवडीपासून तर तुमच्या फळ विक्री व्यवस्थापनापर्यंत, मग ते खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, त्याच्यानंतर फवारणी व्यवस्थापन असेल, या सगळ्या स्टेजवर शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आम्ही त्यांना सगळी सपोर्ट करतो. आणि अशा पद्धतीने फक्त रोपं देणं आणि नर्सरीचा शेतकऱ्याचा विषय संपूर्ण आहे. तुम्ही ही बाग ताणावं कधी देता? याचे सर आम्ही ताणाचा विषय असा आहे का, रेग्युलर आमचं जे क्षेत्र येतं सर, हे क्षेत्र मुळातच अतिवृष्टी म्हणजे जास्त पाऊस पडणाऱ्या भागातला आहे. आता आमच्याकडं जूनपासून पाऊस चालू होतो तर सप्टेंबरपर्यंत कंटिन्यू पाऊस चालू होतो. यावर्षी तर आमच्याकडे 7 महिने कंटिन्यू पाऊस झाला. आता तुम्ही किती ताण द्यायचं ठरवलं, किती काही करायचं ठरवलं, तर 3 महिने तर आमच्या वर्षातले असे असतात का पाऊस उघडतच नाही. बरोबर. आणि त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा आपला हा
पेरू आता किती महिन्यात झालाय? 9 महिन्यात झालाय सर. याची पहिली हार्वेस्टिंग आपण इथं ह्या पहिल्या हार्वेस्टिंगला आपण 7-8 टन माल आपल्या या क्षेत्रातून गेलेला आहे. आणि दुसऱ्या पहिल्या हार्वेस्टिंगचा काही माल शिल्लक झाडावा अजून. आणि आता दुसऱ्या बघा तुम्ही दुसऱ्या फोमिंगला फळं आहेत आणि फ्लावरिंग पण झाडावर आहे. अशा 3-4 स्टेप काम करतो झाड. तणनाशक सर 1-2 प्रयोग केले मी तणनाशक पण मारलं होतं. पण तणनाशकमुळं झाडाची मुळी सर, पेरूच्या झाडाची मुळी वरच्या 6 इंचामध्ये काम करते. वरच्या 6 इंचामध्ये पेरूची मुळी असते आणि त्या 6 इंचावर आपण जर हे मारलं, तणनाशक मारलं, तर मुळ्यांना मोठ्या प्रमाणात अपाय होतो आणि तुमचं झाड कमीत कमी 1 महिना मागे येतं, डिप्रेशनमध्ये जातं आणि मग जी ग्रीप घ्यायला झाडाने पाहिजे ती ग्रीप झाडावर घेत नाही. तुम्ही जर आल्यासारख्या प्लॉटला जरी तणनाशक मारलं मध्ये तर उत्पन्नामध्ये 50% उतार येतो. याला आपण कमी येते. मल्चिंग जर टाकलं विडमॅट वगैरे खूप चांगलं सर. विडमॅट जर याला वापरलं तर तुमचं तणाचा प्रश्नच मिटून जाईल. मधलं तर आपण मध इथं मारू शकतो का मधी? हो, तणनाशक मारू शकतो सर, पण वावरात तणनाशक वापरायचंच नाही. तुम्हाला जर खात्रीने चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर तणनाशक तुमच्या उत्पन्नावर 100% घटेल. इथं मारलं का की शेवटी आता ऑर्गॅनिक मध्ये आले तर न शक्ती ते वापरलं तर काय हरकत? डाळिंबवली वापरतो डाळिंबावाले वापर. आणि दुसरं एक आपला प्रश्न आहे. आता ही अल्ट्रा हाय डेन्सिटी बरोबर ना? अल्ट्रा आता हे 9 महिन्याचं आहे. आता तुम्ही 2 वर्षाचा झाला, 3 वर्षाचा भाग झाला, किती वर्ष भाग? हा भाग आहे ना, याचं आयुष्य आहे समजा 12, 13, 14, 15 वर्ष. बरोबर ना? आता हे झाड आहे ना, आता ह्या 2 गल्ल्या आहेत बरोबर ना? या गल्ल्या 2 वर्षात ना पूर्ण एकमेकाला मिळतील. लक्षात घ्या. मग चालायला जागा राहणार नाही. मग जागा राहणार नाही त्यावेळेला आपण काय करणार, हे झाड परत बारीक करणार आपण. परत आपण खरड छाटणी घेणार, त्याची झाड बारीक करणार आणि परत अशाच पद्धतीनं माल घ्यायला सुरुवात करणार. म्हणजे 3-4 वर्षानंतर आपण किंवा 3 वर्षानंतर आपण एक झाडाला 4 महिन्याचा 5 महिन्याचा गॅप देऊ त्यावेळेला. ही जी तुम्ही छाटणी म्हणता ती कुठल्या टेक्नॉलॉजी तुमची? ही जपानची टेक्नॉलॉजी आहे. त्याचे जपानचे शास्त्रज्ञ फुकुओका मोत्सुनोबा म्हणून, तर फुकुओका मोत्सुनोबा म्हणून त्यांची एक छाटणीची पद्धत आहे. ती प्रॉपर पद्धत आपण ही छाटणीची वापरतो बरोबर, की जी इतर ठिकाणी कुठेच वापरली जात नाही. आता तुम्हाला छाटणी आता खाली जे वॉटर शूट निघले हे तुम्ही कट मारता का? याला कट मारून टाकतो. कुठले हे जे निघले हे एकच खोड धरलंय का? दोन एकच खोड एकच आहे ना? एकच खोड धरलं, पण आपण खोडामधूनच ब्रँचेस वाढवल्या झाडाच्या बघा. नाही आता खोडातून वाढवलं पण ह्या तुम्ही काढून टाका. नाही, ह्या काढून टाकणार आपण नंतर समजा ह्या काढून टाकणार आपण. नाही, कटरनं काढणार. ह्या कटरनं काढणार. बघा इथं ब्रँचेस वाढवले आपण, म्हणजे इथं पण कट मारलेलं आहे सर आपण त्यावेळेला. नाही, तो कट मारला ह्या डबल आल्यावर. हा, आता याच्या इकडे कट मारल्या डबल आले. हे ब्रँचेस वाढवतो आपण. आता याची जर छाटणीच्या पद्धतीने घेतली नसती सर तर झाड उंच झालेलं असतं. आणि ऐका साहेब, याला जर 2 खोड धरली खालून तर जमेल ना? का नाही जमतात? 2 धरली, आता तुम्ही 1 धरली 2 धरली हा, धरता येतील ना, काहीच अडचण नाही. ब्रँचेस तुम्ही सर जेवढ्या ब्रँचेस वाढवणार तेवढा तुमचा फायदा आहे. माल जास्त येतो, ज्याला माल जास्त येणार. आता हे बघा, ही फांदी आहे समजा, ही फांदी तुम्ही इथं कट नसती मारली तर ही फांदी इकडं शेंडा इथपर्यंत वाढला असता. इथं 2च फळं असते, पण इथं कट मारल्यामुळं ब्रँचेस वाढवल्यामुळं माल पण वाढला. बरोबर आहे. जेवढ्या तुम्ही ब्रँचेस वाढतील तेच याला आता डंक माशीला तुम्ही काय ट्रॅप वगैरे नाही लावतो? डंग माशीला ट्रॅप वगैरे काहीच लावायची गरज नाही सर. तुम्ही फोम पिशवी करताय जर पेरूला, नाही फोम पिशी आपण करतो, पण आता ह्या साईज मध्ये नाही, फळमाशीच एक वैशिष्ट्य सर, जोपर्यंत फळ पिवळं व्हायला सुरुवात होत नाही तोपर्यंत फळमाशी डंक मारत नाही. पण दुसऱ्या मालावरती दुसऱ्या मालाला मारेल. आता काकडी समजा, काकडीला सर कळीलाच मारेल, कळीलाच मारेल. तसं पेरूला कळीला डंक मारणारच नाही फळमाशी. पेरूला डंक कधी मारते? फळ पिवळं म्हणजे पिकायला सुरुवात झाल्यानंतर डंक मारते, त्यानंतर कीड पडते. म्हणजे तोपर्यंत फोमिंगला किंवा याच्यासाठी ट्रॅप लावायची गरज नाही. याला आणि अजून एक खोडकिड्याचा काय प्रॉब्लेम? पेरूला खोडकिड्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये खास करून 3 महत्त्वाचे रोग आहेत सर पेरूमध्ये: मर रोग, मुळकूत आणि निमॅटोड सर. आणि आपण जर 4-5 प्रकारच्या जैविक जर ट्रीटमेंट करत असाल सर तर 4-5 प्रकारच्या बॅक्टेरियांची जर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट जर ठेवली, मग त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनास असेल, बॅसिलस असेल, व्हर्टिसिलियम असेल. मर रोग मध्ये झाड डायरेक्ट सुकतं का? मर रोग मध्ये डायरेक्ट झाड सुकू शकतं, डायरेक्ट वरून खालपर्यंत अचानक झाड सुकू शकतं. निमोटोडला काय खाली त्या गाठी निमॅटोड होतोय कव्हर. मर रोगाचा प्रॉब्लेम, मर रोगाचा म्हणूनच सांगतो तुम्हाला. तुम्ही जर हे प्रॉपर बुरशीनाशक वापरली सर
तर मर रोग आणि मुळकूत आणि निमॅटोड या तिन्ही रोगांवर आपण नियंत्रण आता हे चांगल्या कसं आहे, पद्धतीने तुमच्या जमिनीत आणि आमच्या जमिनीत फरक आहे. हा तुमची खूप आहे फरक. तांबडी म्हणजे आमची शेडवड जमीन आहे. आता सर माझ्या नाही हो, माध्यमातून खूप बाग मी लावून काळ्या होती. मातीतल्या एक वेळेस काळी माती चांगली, हा शेडवड माती शेडवड माती चुनखडी हा, असते. चुनखडी असते. नाही चुनखडीचा प्रॉब्लेम आहे सर पेरूला. चुनखडी जर तुमची 12-13% पुढे जर तुमच्या क्षेत्रामध्ये जर चुनखडी असेल तर माझं म्हणणं असं राहील का तुम्ही तुमच्या त्या क्षेत्रामध्ये पेरू लावू नका. ती चुनखडी त्रास करते. 13-14 काळी जमीन बरी काळी खडू- असू द्या खडवण बरं. ही पण असू द्या तांबडी पण माती असू द्या त्याने काय या problem मातीला काय प्रॉब्लेम, ही माती चांगली आहे. नाही. या मातीला नाही काय प्रॉब्लेम चुनखडी तुम्ही चेक केलेली आहे का? नाही केलेली नाही, नाही त्यांना केली. सांगतो त्यांनी केलेली आपल्या रानामध्ये चुनखडी आहे. आणि किती आहे सांगा ना, मी तुम्हाला किती त्याचं- ते नाही अंदाज एवढा. असं नाही, असं पण चुनखडी check असू करून द्या. घ्या सर माती परीक्षण मी करून घ्या. परीक्षण माती परीक्षण आणि आपलं केलं. रस्त्याकडचे ऐका दोन वावर आहेत ना, ऐका मी सांगतो तुम्हाला, मी चुनखडीचं आपलं सगळं पृथक्करण केलंय, ते बी गुजरातला केलंय मी सगळ्या वावरांचं. त्याच्यामध्ये फक्त 1 ते 2% आपली चुनखडी जास्त नाहीये. नाही, जास्त नाहीये पण म्हणजे हा म्हणजे ते प्रमाण पाहून घ्या, प्रॉपर माती परीक्षण करा आणि त्याच्यानंतर ठरवतोय आमच्या एरियामध्ये तायवान पिंक आहे, ते येतात पेरू. हा, हा, तायवान आमच्या पिंक एरिया आहे. भरपूर आहे तिथं. हा हा हा. त्या एरियामध्ये ना भरपूर ते तायवान पिंक आहे, डाळिंबी. डाळिंब आहे. आमच्या क्षेत्रात फळशेती डाळिंब होतं. तुमचा भाग जो आहे सर तो खूप अगोदरपासून आहे फळशेतीमध्ये. पण आता कसं आहे थोडंसं मला सर सुरुवातीला ज्यावेळेस मी 2 फुटावर पेरू लावला, 3 फुटावर पेरू लावला सर, मला समाज माध्यमातून गावातून इकडून तिकडून खूप विरोध झाला, 2 फुटा पुढे पेरू येतो का. हा, पण माझा सर वरचा भाग आहे 6x2 लागवड आहे सर. बरोबर. 20 गुंठ्यामध्ये 2000 झाडांची लागवड केलेली आहे आणि माझं आतापर्यंत 17-18 महिन्यामध्ये चालू झाल्यापासून 17-18 महिने झाले तर 60 टन माल गेलाय सर मार्केटला. 60 टन आणि मी पेरू विकलाय सर 20 रुपयापासून तर 120 रुपयापर्यंत. मी 20 याला रुपयाला कमीत कमी किती बाजार राहतो बरं? कमीत कमी सर हा आता रेड डायमंडचा विषय जर घ्यायचा म्हणलं तर याचे बाजार कमीत कमी 40च्या खाली नाही आलेले, आता येत नाही शक्यतो. कारण ही व्हरायटी खायला चांगली आहे त्याच्यामुळं याचं मार्केटला खूप व्हॅल्यू आहे सर. आज 120 पट्ट्या माझ्याकडं माझ्या पेरूच्या याच्या आहेत कल्याण मार्केटच्या आणि वाशी आता ट्रेंड मार्केटच्या. काय झाला की पेरू लोकांनी लय लावले, मार्केट पडलंय. सर कसं असतं शेती बघा, शेती दर 2-3 वर्षांनी बदलत असते. पेरूमध्ये समजा तायवानची व्हरायटी आहे सर. बरोबर. तायवान व्हरायटी गेले 20 वर्षापासून भरपूर चालली. महाराष्ट्रामध्ये तायवान पिंक 20 वर्षापूर्वीपासून लावला जातो. मग शेतकरी स्वतःमध्ये बदलच करायला तयार नाही. रोज नवीन व्हरायटी येतात आणि त्या पद्धतीनं पण शेतकऱ्यांनी नवीन वाण स्वीकारले पाहिजेत. आणि जोपर्यंत शेतकरी बदलत नाही तोपर्यंत त्याच्या परिस्थितीमध्ये बदल होत नाही. तुम्ही 20 वर्षापासून तायवानवरच काम करून राहिले लोक, तायवानवरच लावू राहिला जास्त. आणि मग आज ब्लॅक डायमंड असेल किंवा रेड डायमंड असेल, रेड डायमंड सर 120 रुपयांनी विकला जातो मार्केटमध्ये. आज 2 वर्षापूर्वी ज्यांनी तायवान लावला त्यांनी जर रेड डायमंड लावलेला असता, नवीन संशोधनाचा जर त्यांनी फायदा करून घेतला असता सर, आज ते मार्केटमध्ये असते चांगले पैसे घेत आता असते. तो वरचा प्लॉट आहे तो कुठला ब्लॅक डायमंड आहे का रेड डायमंड? नाही तो साधा आहे तायवानी सर. तो तायवान आहे. हा तायवानी. माझा जुना प्लॉट तायवानचाच आहे. पण आता मी बघा मी तायवानवर काम केलं, तायवानमध्ये पण पैसे झाले. पण मग तायवाननी पैसे मला दिले पण मी स्वतःमध्ये वर्षापूर्वी बदल करून घेतला. मी रेड डायमंडमध्ये आलो. मार्केट खालीवर होतच राहतं. आणि मार्केट होत राहणार आहे सर खालीवर, पण शेतकऱ्यांनी थोडासा बदल पण स्वीकारायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कारण नवीन व्हरायटी आता याच्या पुढची ब्लॅक डायमंड आली सर, आपण ती ब्लॅक डायमंड पण थोडंफार 20 गुंठे क्षेत्र त्याच्यावर पण टाकलं पाहिजे. ब्लॅक डायमंड मध्ये आतमध्ये ब्लॅक निघतं. नाही बाहेरून पण लाल आणि आतून पण लाल. हा पेरू कसा असतो सर, बाहेरून हिरवा आहे आतून लाल. आणि आतून लाल आहे, तसा तो बाहेरून पण लाल आणि आतून पण लाल आणि पानं पण थोडीशी लालसर रंगाची असतात त्याची. झाड पण थोडंसं लालसर रंगाचं असतं. तर ही व्हरायटी थोडीशी वेगळी आहे. पण एक गणित सांगतो सर तुम्हाला, ह्या रेड डायमंड पेरूचं आता माझ्या शेतात आहे. तुम्ही या झाडावरचं फळ पण पाहिलं, फ्लावरिंग पण पाहिली, फोमिंगला आलेलं फळ पण पाहिलं सर. 1 एकर क्षेत्रामध्ये आपण 7x3 वर जर लागवड केली, याची 7x3 वर लागवड केली तर 1 एकर क्षेत्रामध्ये 2074 रोपं बसतात बरोबर. रेड डायमंडचे. आणि एका झाडापासून वर्षाला आपण 20 किलो उत्पन्न घेतो, कमीत कमी 20 कमीत कमी 20 बरोबर. किलो उत्पन्न घेतो. हा. तर सर 2074 झाडांपासून तुम्हाला किती उत्पन्न भेटेल? 2000 धरा भाऊ आपलं lump sum. 2000 जरा आणि गुणिले 20 तरी 40 टन माल 40 निघाला टन सर. माल निघतो. आणि 40 टन तुमचा माल 30 रुपयांनी जाऊ द्या सर. बाजार पडले रेड डायमंडचे तरी 12 तरी लाख होते. 30 रुपयांनी झाले. तरी 12 लाख